So practical is culture media and aseptic transfer. So we can say that what are the different type of culture medias, or what are the different type of medias which we can prepare, and what are the aseptic transfer techniques, isn't it? Culture media is mixture of nutrient and laboratory support growth and multiplication of organism. त्यांनी काय सांगितलं आहे की कल्चर मीडिया हा न्यूट्रियंटचं मिक्सचर असतं. कशासाठी वापरलं जातं? यूज्ड फॉर लॅबोरेटरी सपोर्ट ऑफ ग्रोथ, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मल्टिप्लिकेशनसाठी. The survival and continuous growth of microorganism depend upon adequate supply of nutrient and favorable growth environment. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, सर्वायवल ऑर्गॅनिझम जिवंत राहणे आणि कंटिन्युअस ग्रोथ, त्यांची विशिष्ट ठराविक स्पीडने ग्रोथ होण्यासाठी ऑर्गॅनिझमला सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी लागतात. त्यातली पहिली म्हणजे न्यूट्रियंट एक नंबरची, आणि दोन नंबरची वातावरण, आजूबाजूचं फेवरेबल वातावरण. ओके, द न्यूट्रियंट ऑन विच मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोन इन अ लॅबोरेटरी इज नोन ॲज कल्चर मीडियम. आणि ज्या न्यूट्रियंटवर ऑर्गॅनिझम वाढतो त्याला आपण कल्चर मीडियम म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? कल्चर मीडियम म्हणतो. ओके, सो हिअर मीडिया इज यूज्ड फॉर कल्टिवेशन अँड आयसोलेशन अँड सेपरेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मग ह्या कल्चर मीडियाला आपण काय म्हणतो, कशासाठी वापरतो? ऑर्गॅनिझमला कल्टिवेट करण्यासाठी, आयसोलेट करण्यासाठी, सेपरेशन करण्यासाठी. आता कल्चर मीडियाचे आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते बघूयात. इट मस्ट गिव्ह सॅटिस्फॅक्टरी अँड रॅपिड ग्रोथ फ्रॉम सिंगल इनॉक्युलम. म्हणजे एकदा ऑर्गॅनिझम आपण तिथं स्ट्रिक केले की त्याच्यापासून तुम्हाला एकदम रॅपिड ग्रोथ मिळायला पाहिजे सिंगल इनॉक्युलममध्ये, आणि सॅटिस्फॅक्टरी ग्रोथसुद्धा मिळायला पाहिजे. इट शुड मेंटेन स्टरिलिटी थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. निर्जंतुक कंडिशन तिथं मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे समजा बॅसिलस सबटिलिस ऑर्गॅनिझम मी तिथं स्ट्रिक केला आहे, तर तोच ऑर्गॅनिझम तिथे वाढायला पाहिजे, दुसरा कुठलाही ऑर्गॅनिझम यायला नाही पाहिजे. म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमसाठी स्टराईल कंडिशन मेंटेन झाली पाहिजे. इट शुड बी रिझनेबली चीप अँड इझिली रिप्रोड्युसिबल. म्हणजे ही जी मेथड आहे ती एकदम स्वस्त पाहिजे आणि परत परत करता येण्याजोगी पाहिजे. ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिझमच्या स्टोरेजमध्ये आणि ट्रान्सपोर्टमध्ये त्याचा pH मेंटेन राहायला पाहिजे त्या लिक्विड मीडियमचा. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मीडियाचे टाईप्स कुठले आहेत. विच आर द टाईप्स ऑफ मीडियाज. ओके, आता ते टाईप्स कुठले आहेत ते आपण बघूयात वन बाय वन. ओके, जनरल मीडियाज कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग वेज, isn't it? Which are that classification types, or how we can classify the medias? I'll tell you. Okay, medias used for growth of microorganism are classified as follows on the basis of state, physical state म्हणतो आपण त्याला, की त्यांची फिजिकल स्टेट कशी आहे, isn't it? फिजिकल स्टेट. लिक्विड मीडिया, न्यूट्रियंट, ब्रॉथ म्हटलं त्याला. बघा लक्षात घ्या, जिथं जिथं ब्रॉथ म्हटलं की लिक्विड आला, ब्रॉथ म्हटलं की 100% लिक्विड. सेमी सॉलिड मीडिया, न्यूट्रियंट, ब्रॉथ आणि 0.5% आगार. म्हणजे आगार हा सॉलिडिफाईंग एजंट आहे, पण तो जर 0.5% खाली वापरला आपण कमी, तर तो मीडिया सेमी सॉलिड होतो. आलं का लक्षात? ऑइंटमेंटसारखा. आणि सॉलिड मीडिया म्हणजे न्यूट्रियंट आगार, ज्याच्यामध्ये 1.5% आगार वापरलं जातं, ज्याच्यामुळे पूर्ण मीडिया सॉलिड होऊन जातो. ओके, हे झालं पहिलं क्लासिफिकेशन फिजिकल स्टेटच्या बेसिसवर. त्याच्यानंतर बेस्ड ऑन कॉम्पोजिशन ऑफ मीडिया, बेस्ड ऑन कॉम्पोजिशन ऑफ मीडिया. त्याच्यानंतर सिम्पल और बेसल मीडिया जो आहे तो एकदम बेसल म्हणजे बेसिक मीडिया म्हणतो आपण. पेप्टोन वॉटर आणि न्यूट्रियंट आगार ऑर्गॅनिझमला फक्त लाईव्ह कंडिशनमध्ये 15 दिवस जिवंत ठेवण्यासाठी पुरवलं जाणारं खाद्य, त्याला आपण म्हणतो बेसल मीडिया. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मीडिया, फ्लुईड थायोग्लायकोलेट मीडिया, याच्यामध्ये थोडे अजून विशिष्ट प्रकारचे घटक ॲड केलेले असतात. त्याच्यानंतर सिंथेटिक मीडिया और डिफाइनड मीडिया. आता कॉम्प्लेक्स मीडियामध्ये कुठल्याही घटकाचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहीत नसतं की काय किती कसा. तर डिफाइनड मीडिया म्हणजे सगळ्या गोष्टी तिथे मोजमाप करून टाकलेल्या असतात, त्याला आपण डिफाइनड मीडिया म्हणतो. त्याचं उदाहरण आहे ॲशबाय मेथड. आणि त्याच्यानंतर स्पेशल मीडिया, एनरिच्ड मीडिया, ब्लड आगार, एग आणि चॉकलेट आगार. तुम्हाला काय वाटलं चॉकलेट आपल्याला फक्त माणसाला आवडतं? तर माणसाला नाही, ऑर्गॅनिझमलासुद्धा चॉकलेट आगार लागतो. एनरिचमेंट मीडिया, सेलेनाइट एग ब्रॉथ आणि टेट्राथ्रायोनेट ब्रॉथ. एनरिच्ड मीडिया आणि एनरिचमेंट मीडियामध्ये फरक एकच आहे की हे सॉलिड असतात आणि हे ब्रॉथवाले हे लिक्विड असतात. बाकी दोघांचं फरक सेम आहे, म्हणजे बेसिक कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. एनरिचमेंट
सिलेक्टिव्ह मीडिया डिऑक्सिकोलेट सिट्रेट मीडियम, डिफरन्शियल मीडिया मॅकॉनकीज मीडियम, ब्लड आगार मीडियम, इंडिकेटर मीडिया विल्सन अँड ब्लेअर मीडिया आणि फॉर साल्मोनेला टायफी, साल्मोनेला टायफीसाठी वापरला जाणारा विल्सन अँड मीडिया. त्याच्यानंतर हिस सिरम, स्टराईल वॉटर विथ 25% सिरम, ट्रान्सपोर्ट मीडिया स्टुअर्ड ट्रान्सपोर्ट मीडिया, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे रत्नागिरीहून एखादे मायक्रो ऑर्गॅनिझम ट्रान्सफर करायचं आहे पुण्याला, तर त्या कंडिशनमध्ये लागणारा मीडिया. शुगर मीडिया पेप्टोन वॉटर प्लस 1% शुगर. मग शुगर कुठली असू शकते, कुठली असू शकते, स्टार्च, त्याच्यानंतर फ्रुक्टोज, त्याच्यानंतर ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज. नेक्स्ट आहे स्टोरेज मीडिया, रॉबर्टसन कुक्ड मीट मीडिया, हे स्टोरेज मीडिया झालं. बेस्ड ऑन ऑर्गॅनिझम्स नेचर, ऑक्सिजन रिक्वायरमेंटवरून सुद्धा मीडियाचं क्लासिफिकेशन होतं. ऑक्सिजन रिक्वायरमेंटवरून ते कसं ते सांगतो. ॲरोबिक मीडिया ज्याला ऑक्सिजन लागतो, ॲनारोबिक मीडिया ज्याला ऑक्सिजन लागत नाही, आणि फॅकल्टेटिव्ह मीडिया म्हणजे ऑक्सिजन लागू पण शकतो म्हणजे असला तरी चालतो नसला तरी चालतो. ओके. आता मीडियाचे कॉमन घटक काय आहेत, पेप्टोन, केसिन, हायड्रोलाइट म्हणजे दुधामधला प्रोटीन जो आहे तो, माल्ट एक्स्ट्रॅक्ट आहे, मीट एक्स्ट्रॅक्ट आहे, माल्ट एक्स्ट्रॅक्ट आहे, ब्लड सिरम आहे, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आहे. मीट एक्स्ट्रॅक्ट मटणाचा एक्स्ट्रॅक्ट असेल, त्याच्यानंतर ब्लड सिरम असेल, ब्लड आगार असेल, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. कल्चर मीडिया गिव्ज, त्याच्यानंतर कल्चर मीडिया गिव्ज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट सिम्युलेटिंग द नॅचरल कंडिशन फॉर नेसेसरी ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या ग्रोथला लागणारं सगळं वाढीच्यासाठी आयडियल कंडिशन. आता ते काय तर 37 डिग्री टेम्परेचर, त्याच्यानंतर 7 pH, त्याच्यानंतर ऑक्सिजन व्यवस्थित, आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी आयडियल प्रोव्हायच्यात. द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ कल्चर मीडिया कंटेन्स एनर्जी, कार्बन, नायट्रोजन सोर्स, साल्ट लाईक सल्फेट्स, फॉस्फेट्स, क्लोराइड्स, कार्बोनेट्स, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ह्या सगळ्या गोष्टी मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो आपण त्याला, मायक्रोन्यूट्रियंट्स हे सुद्धा त्याला गरजेचे असतात. त्यासोबतच त्याला एक सॅटिस्फॅक्टरी टेम्परेचर द्यायला पाहिजे, त्याचा pH मेंटेन करायला पाहिजे आणि ऑक्सिजन रिडक्शनसाठी ऑक्सिजन सप्लाय करायला पाहिजे. ओके. इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड फॉर ॲसेप्टिक ट्रान्सफर. इन्स्ट्रुमेंट काय वापरले जातात तर सगळ्यात महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते ट्रान्सफरसाठी ते वायर लूप्स. ओके. एका टेस्ट ट्यूबमधून दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये वापरायचे तर त्याला तुम्हाला नायक्रोम वायर लागतो, नायक्रोम वायर लूप हे लागतं. ओके. युजिंग वायर लूप, निडल और पिपेट ह्या 3 गोष्टींनी तुम्ही एका ठिकाणाहून मीडिया दुसऱ्या ठिकाणी किंवा एका ठिकाणाहून मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. ओके. त्याच्यानंतर वायर लूप्स ज्याच्यामध्ये नायक्रोम वायर वापरला जातो. निडल्स आर मेड अप ऑफ इनर्ट मेटल सच ॲज नायक्रोम ऑर प्लॅटिनम अँड इन्सर्टेड इन टू शाफ्ट दॅट इज यूज्ड ॲज अ हँडल. असा हँडल असतो आणि त्या हँडलमध्ये अशी तार असते, हा हँडल झाला, हा शाफ्ट म्हणतो ह्याला, आणि ही नायक्रोमची किंवा टायटॅनियमची तार असते. ओके. नायक्रोम वायर लूप्स आर इझिली स्टरलाइज सुद्धा 1 ml, 0.5 ml असे वेगवेगळ्या क्वांटिटीचं लिक्विड ऑर्गॅनिझम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करतात आणि नायक्रोम वायर लूपने सॉलिड ऑर्गॅनिझम इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकतो आपण. त्याच्यानंतर पिपेट्स हे ग्लासपासून किंवा प्लास्टिकपासून बनलेले असतात. दे आर कॅलिब्रेटेड, त्याच्यामध्ये 1 ml 2 ml मोजता येतं. पिपेट मे बी स्टरलाइज्ड इन बल्क, दे मे बी रॅप्ड इन पेपर और स्टरलाइज्ड इन ऑटोक्लेव और ओव्हन. ऑटोक्लेवमध्ये किंवा ओव्हनमध्ये स्टरलाइज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पेट्री डिश, ग्लास ट्यूब्स असतील, टेस्ट ट्यूब असतील, पेट्री डिश असतील, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला वाढवण्यासाठी वापरल्या जातात. स्टराईल एन्व्हायरमेंट इज मेंटेन्ड बाय द कल्चर इन ट्यूब्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ क्लोजर्स. त्याला वेगवेगळे क्लोजर असतात. मग क्लोजर कशाचं लावू शकतो, एखाद्या टेस्ट ट्यूबच्या माउथवर कॉटनचं क्लोजर लावू शकतो आपण, कॉटनचं. मेटल क्लोजर लावू शकतो, प्लास्टिक क्लोजर लावू शकतो आणि स्क्रीव कॅप लावू शकतो, म्हणजे आट्याचं टोपण म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर पेट्री डिश म्हणजे काय किंवा पेट्री डिशमध्ये काय, प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया फॉर कल्टिवेशन. पेट्री डिश सर्क्युलर असते त्याच्यामुळे भरपूर मोठा एरिया त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमला कल्टिवेट करायला मिळतो. दे कन्सिस्ट ऑफ बॉटम डिश प्लेट्स कंटेन मीडियम अँड लार्ज टॉप पोर्शन सर्व्ड ॲज अ लूज कवर. म्हणजे काय असतं त्याचं, हा बॉटम असतो, ह्याच्यात तुमचा लिक्विड मीडिया टाकल्यानंतर वरचा एक लूज कवर असतो, त्याला लीड म्हणतो आपण. लीड म्हणजे झाकण आणि हा झाला बॉटम, इजंट इट.
अशा टाईपची पेट्री डिश असते. पेट्री प्लेट्समध्ये तुम्हाला सरफेस एरिया बाहेर भरपूर मिळतो. पेट्री डिशमध्ये परत वेगवेगळे प्रकार आहेत. 90 mm प्लेट आहे, म्हणजे 9 सेंटीमीटरची. त्याच्यानंतर 150 mm प्लेट आहे, म्हणजे 15 सेंटीमीटरची, अर्धा फुटाची. आणि 55 mm सुद्धा प्लेट येते, 55 mm सुद्धा. अशा वेगवेगळ्या प्लेट्स येतात. आता हे बघा, पिपेट्स, नायक्रोमायर लूप आणि ओके. आता त्याच्यानंतर झाकणं कशा टाईपचे आहेत, त्याच्यामध्ये झाकणं कुठल्या टाईपचे आहेत ते हे तुम्हाला ऑलरेडी म्हणजे सांगितलं आहे मी, तरी पण एकदा रिपीट करतो. कुठल्या टाईपचे झाकणं असू शकतात. हा कॉटन स्वॅब आहे, नॉन ॲब्झॉर्बंट कॉटन आहे. मेटल क्लोजर, लोखंडाचं झाकण असेल किंवा दुसरं कुठलं असेल. प्लास्टिक क्लोजर असेल किंवा स्क्रीव कॅप असेल, आट्या आपण म्हणतो ना, आट्याचं झाकण. त्याच्यानंतर ही पेट्री डिश आहे. ही पेट्री डिश आलं लक्षात. ही वरची लीड आहे आणि हा बेस आहे. बेस असा असतो खाली, त्याच्यामध्ये लिक्विड पांढरा मीडिया टाकला आहे आणि वरती लीड अशी झाकून ठेवता येते. ओके. तर न्यूट्रिएंट ब्रॉथ कसा तयार करायचा याचं डिटेल्स दिलेत. हाऊ टू प्रिपेअर द न्यूट्रिएंट ब्रॉथ. आता पहिला आपला महत्त्वाचा की प्रिपरेशन अँड स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट ब्रॉथ. म्हणजे नुसता प्रिपेअरच करायचं नाही, तर त्याचं स्टरलायझेशनसुद्धा करायचं आहे, निर्जंतुकीकरणसुद्धा करायचं आहे. लागतं काय न्यूट्रिएंट ब्रॉथ तयार करायला? बीफ एक्स्ट्रॅक्ट लागतो, पेप्टोन लागतो, सोडियम क्लोराईड लागतं म्हणजे मीठ लागतं, आणि pH ॲडजस्टमेंटसाठी NaOH आणि HCl लागतं. कोनिकल फ्लास्क लागतो, टेस्ट ट्यूब लागतं, मेजरिंग सिलेंडर लागतं, ग्लास रॉड लागतं आणि कॉटन लागतो. ऑटोक्लेव्ह मशीन लागते, ओव्हन, हॉट एअर ओव्हन लागतो प्लेटला स्टरलाइज करायला, आणि pH लागतो, pH मीटर लागतं pH मेजर करायला. आता त्याच्यामध्ये नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की न्यूट्रिएंट ब्रॉथचं कॉम्पोजिशन काय. डिफाईन्ड ॲज स्टराईल लिक्विड मीडियम. ब्रॉथ म्हटलं की लक्षात ठेवायचं लिक्विड, आणि आगार म्हटलं की सॉलिड. हे कधी पण लक्षात ठेवायचं, आगार म्हटलं की सॉलिड. ओके. त्याच्यामध्ये सॉलिडिफाईंग एजंट जर आगार टाकला तर त्याला न्यूट्रिएंट आगार म्हणतो. ब्रॉथ कल्चर इज आयडियल फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडीड बाय द टर्बिडिमेट्रिक मेथड. लिक्विड कंडिशनला ज्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे त्यांना ब्रॉथमध्ये टाकलं जातं. न्यूट्रिएंट ब्रॉथ इज जनरल लिक्विड मीडियम यूज्ड फॉर कल्टिवेशन ऑफ बॅक्टेरिया अँड कंटेन बीफ एक्स्ट्रॅक्ट अँड पेटोन. आता तुम्हाला 1000 ml न्यूट्रिएंट ब्रॉथ जर बनवायला सांगितलं, आणि न्यूट्रिएंट ब्रॉथ सोडियम क्लोराईड 5 ग्रॅम घ्याल आणि डिस्टिल वॉटर 1000 ml. अशा प्रकारे तुमचा न्यूट्रिएंट ब्रॉथ तयार होतो. त्याचा pH 7 असला पाहिजे. आता पेप्टोन, बीफ एक्स्ट्रॅक्ट आणि ईस्ट एक्स्ट्रॅक्ट काय करतात. पेप्टोनमुळं काय मिळतं ऑर्गॅनिझमला. समजा एखाद्या लिक्विड मीडियामध्ये पेप्टोन टाकला तर काय मिळतं, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या प्रोटीन्स असतात. आलं लक्षात. हार्ट मसल, केसिन, फायब्रिन, सोया फ्लोर. आलं लक्षात. प्रोटिओलायटिक एन्झाईम्स, पेप्सिन असतो, ट्रिप्सिन असतो, पॅपेन असतो. लक्षात. पेप्टोन काय असते. पेप्टोन कशापासून मिळतो. पोटॅटो, अमायनो ॲसिड्स पण असतात त्याच्यामध्ये, इनऑर्गॅनिक साल्ट्स असतात, फॉस्फेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, निकोटिनिक ॲसिड, रायबोफ्लेविन, हे व्हिटॅमिनसुद्धा असतात पेप्टोनमध्ये. बीफ एक्स्ट्रॅक्टमध्ये काय असतं. ऑफ लीन बीफ टिश्यू, म्हणजे जनावरांच्या टिश्यू एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून कॉन्सन्ट्रेटेड पेस्ट मिळते, त्याला बीफ एक्स्ट्रॅक्ट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय असतं बघा, लक्षात घ्या. कार्बोहायड्रेट्स असतात, ऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड असतो, आणि व्हिटॅमिन्स आणि साल्ट असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. ईस्ट एक्स्ट्रॅक्ट काय असतं. बेकर्स ईस्ट असतं ना, आपल्या घरात बेकरीचं ईस्ट वापरतो का नाही पाव तयार करायला, ते आता त्याला स्क्वीज करायचं आहे, त्या ईस्टच्या जीवाणूंना मारायचं आहे आणि त्याच्यातून लिक्विड बाहेर काढायचं आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स, पेप्टाईड सगळ्यात जास्त प्रमाणात असतात. एक्स्ट्रॅक्ट इज मेनली यूज्ड फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स ऑफ ग्रोथ फॅक्टर अँड सबस्टिट्यूटेड टू मीट एक्स्ट्रॅक्ट ऑर बीफ एक्स्ट्रॅक्ट. मीटला किंवा बीफला रिप्लेससुद्धा करू शकतो, एवढी पॉवर आहे याच्यामध्ये. आणि वॉटर कशासाठी, तर लिक्विड एन्व्हायरमेंट हे करण्यासाठी. प्रोसिजर काय आहे तर सांगतो तुम्हाला. आता प्रोसिजर इकडे तुम्ही ही प्रोसिजर वाचायला जाऊ नका, तुम्हाला सांगतो प्रोसिजर कशी करायची. ओके. आता न्यूट्रिएंट ब्रॉथ जो आहे तो 1.3 ग्राम घ्यायचा आहे 100 ml ला. 100 ml ला 1.3 ग्रॅम, बरोबर. मग इथं 100 ml पाणी घेतलं, इथे सुद्धा 100 ml घेतला आणि त्याला कॉटन लावला, आणि ह्याला स्टरलायझेशनला ठेवलं ऑटोक्लेव्हमध्ये. कशामध्ये ठेवलं, ऑटोक्लेव्हमध्ये. किती टेम्परेचरला, 121 डिग्री सेल्सिअस, 15 LB प्रेशर आणि 15 मिनटाचा टाईम. ह्याच्यात ते स्टरलाइज होऊन जाईल. ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट काय आहेत बघा, की
इट इज क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्ट्रॉ कलर फ्लुइड प्रिपेअर्ड फ्रॉम मीट एक्स्ट्रॅक्ट ऑर पेप्टोन. इट इज फ्री फ्रॉम एनी पार्टिकल. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा पार्टिकल येत नाही. मीडियम इज स्टराईल इवन आफ्टर इन्क्युबेशन ऑफ ॲट 37 डिग्री सेल्सिअस फॉर 24 आवर्स. हे असंच स्टरलाईज करून बाहेर काढायचं. 24 तासामध्ये 37 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये कुठलीही ग्रोथ आली नाही पाहिजे. म्हणजे काय तर आपलं प्रॅक्टिकल आजचं सक्सेसफुल झालं की न्यूट्रिएंट ब्रॉथ इज सक्सेसफुली प्रिपेअर्ड. आपलं काम झालं. न्यूट्रिएंट ब्रॉथ अशा प्रकारे प्रिपेअर. आणि हा लिक्विड असतो. आलं लक्षात, हा लिक्विड असतो. ओके, पुढे बघूयात. चला, न्यूट्रिएंट आगार आणि सेब्रोड्स आगार. आता त्याच्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सॉलिड मीडिया तयार करायचा आहे. सॉलिड मीडिया तयार करायचा म्हणजे काय लागेल? न्यूट्रिएंट आगार, सेब्रोड आगार, स्लांट्स, त्याच्यानंतर ट्यूब्स. त्याच्यामध्ये लागेल बीफ एक्स्ट्रॅक्ट, पेप्टोन, ग्लुकोज, सोडियम क्लोराईड आगार, कोनिकल फ्लास्क, ग्लास रॉड्स रिक्वायरमेंट आहे. पेट्री डिश लागतील, टेस्ट ट्यूब लागेल, मेजरिंग सिलेंडर लागेल, ऑटोक्लेव्ह लागेल, ओव्हन लागेल, pH मीटर लागेल. ओके, काय काय लागेल मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या. रिक्वायरमेंट काय आहेत त्याच्यामध्ये? ऑटोक्लेव्ह लागेल, ओव्हन लागेल, pH मीटर लागेल, बॅलन्स लागेल. ओके, आता आगार म्हटलं की लक्षात घ्या बाकी सगळं सेम आहे. बाकी सगळं सेम आहे. फक्त 1000 ml 1 ग्रॅम बीफ एक्स्ट्रॅक्ट, 1 ग्रॅम पेप्टोन, त्याच्यानंतर 0.5 ग्रॅम NaCl आणि 2 ग्रॅम आगार. अशा टाईपला 100 ml तयार करू शकतो. त्याला म्हणायचं न्यूट्रिएंट आगार. आता आगार 2% टाकल्यामुळे लक्षात घ्या, आगार 2% टाकल्यामुळे हा मीडिया काय होणार आहे? सॉलिडिफाय होणार आहे. आलं लक्षात. सेब्रोड आगारसुद्धा तसाच तयार करायचा. सेब्रोड आगारमध्ये काय? ग्लुकोज 20 ग्रॅम 1000 ml, पेप्टोन 10 ग्रॅम आणि आगार 20 ग्रॅम. सेब्रोड आगार हा फंगायसाठी वापरला जातो, लक्षात घ्या. आणि वरचा न्यूट्रिएंट आगार, हा न्यूट्रिएंट आगार कशासाठी वापरला जातो? न्यूट्रिएंट आगार इज फॉर बॅक्टेरिया आणि सेब्रोड आगार फॉर फंगाय. ओके, आता हे काय आहे? ह्याचं करायचं काय? हे जे ठरलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते एका कोनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. न्यूट्रिएंट आगारचं काय काय घ्यायचं आहे? पेप्टोन, सोडियम क्लोराईड, आगार वगैरे. आणि सेब्रोड आगारमध्ये काय? ग्लुकोज, पेप्टोन आणि आगार. हे 100 ml मध्ये घ्यायचं. याला कॉटन लावायचा आणि 121 डिग्री सेल्सिअसला 15 LB प्रेशरला 15 मिनटासाठी स्टरलाईज करायचं. निर्जंतुकीकरण करून घ्यायचं. आता आगार टाकल्यामुळं काय होईल? ते सॉलिडिफाय होण्याचा प्रयत्न करतील. मग ते तुम्हाला काय करायचे आहेत? पुढं बाहेर काढल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचे आहेत. टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचा तो न्यूट्रिएंट आगार. न्यूट्रिएंट आगार काय केला तुम्ही? टेस्ट ट्यूबमध्ये टाकला. आणि टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्यानंतर टाकल्या ती टेस्ट ट्यूब अशी वाकडी ठेवायची. आता इथे कॉटन लावलेलं आहे टेस्ट ट्यूबला. वाकडी ठेवल्यामुळे काय होईल? तो आगार असा तिरपा सॉलिडिफाय होऊन जाईल. इथे असा सॉलिडिफाय होऊन जाईल. बरोबर. एक टेस्ट ट्यूब उभी ठेवली अशी आणि उभीच सॉलिडिफाय झाली. बरोबर, लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर एका टेस्ट ट्यूबमध्ये आगार कॉन्सन्ट्रेशन जर 0.5 घेतलं, 0.5, तर ते वेगळं येतं. आता ह्याला काय म्हटलं? स्लांट. तिरप्या कंडिशनला आगार सॉलिडिफाय झाला म्हणून काय झालं? तिरप्या कंडिशनला आगार सॉलिडिफाय झाला म्हणून काय झालं? स्लॅन्ट. कारण ह्याच्यावर सरफेस एरिया जास्त मिळाला. ह्याच्यावर किती स्टॅब आहे? हा अपराईट पोझिशनला सॉलिडिफाय झाले. याच्यामुळे ह्याच्यावर सरफेस एरिया खूप कमी भेटला. अलग लक्षात. ह्याच्यात जर समजा 3 स्क्वेअर किलोमीटर जर सरफेस एरिया असेल तर ह्याच्यात 1 स्क्वेअर किलोमीटर मिळेल, स्क्वेअर मिलीमीटर मिळेल. आलं लक्षात. हे लक्षात घ्या. आणि हे सेमी लिक्विड मीडिया, सेमी सॉलिड मीडिया आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझममध्ये नायक्रोम वायर लूप असं बुडवू शकतो आपण. ऑर्गॅनिझम आतमध्ये खोलपर्यंत सोडायचे आणि नायक्रोम वायर लूप बाहेर काढून घ्यायचं. आलं लक्षात. प्रोसिजर काय ती सगळी सांगितल्याप्रमाणे हे स्टरलायझेशन करायचे. सगळे मीडिया घ्यायचे. त्याच्यानंतर 121 डिग्रीला 15 LB प्रेशरला 15 मिनटामध्ये ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलाईज करायचे. आणि तिरपी करून एक टेस्ट ट्यूब क्रॉस करून सॉलिडिफाय करायचे. आलं लक्षात. क्रॉस करून सॉलिडिफाय करायचे म्हणजे असा मीडिया सॉलिड होऊन जाईल. एक सरळ अपराईट पोझिशनला सॉलिड करायचे म्हणजे असा मीडिया सॉलिड होईल. याला म्हणायचं स्लांट. तिरपी ती वाकडी त्याच्यामुळे. आणि याला म्हणायचं स्टॅब. ओके. सो दिस इज द
नेक्स्ट प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर सेम मीडिया आपण पेट्री डिशमध्ये सुद्धा ओतू शकतो. आता ही पेट्री डिश आहे, हा पेट्री डिशचा बेस आहे. ओके, फ्लेमच्या समोर, पण दोन्ही बाजूने फ्लेम पाहिजेत. कशासाठी? तर युजली जिथे नाही, लक्षात घ्या, अर्ध्या फुटाच्या सर्कलमध्ये. आता याचा अर्थ काय की इथे फ्लेम असल्यामुळे ह्या एरियामध्ये कुठेही ऑर्गॅनिझम येत नाही, हॉट वातावरण असल्यामुळे. म्हणून मग तुमचं ॲसेप्टिक वातावरण मेंटेन झालं. पेट्री डिशमध्ये मीडिया ओतला आणि पेट्री डिश सॉलिड झाली. मग ऑब्झर्वेशन काय असणार आपले? क्लीन, इट इज क्लीन, ट्रान्सपरंट, येलो कलर्ड, न्यूट्रिएंट agar, सेब्रोड agar. All plates, slants and stabs and pour are sterile after incubation at 37 डिग्री सेल्सिअस and 24 hours. म्हणजे त्यांचं सक्सेसफुली प्रिपरेशन झालं आहे आणि ते निर्जंतुकसुद्धा राहिलेत. सो अशा प्रकारे आपलं हे झालं नंतरचं प्रॅक्टिकल नंबर 2, प्रिपरेशन ऑफ स्लॅन्ट, स्टॅब, पेट्री डिश आणि न्यूट्रिएंट ब्रॉथ. असे 4 वेगवेगळे प्रिपरेशनसुद्धा आपण बघितलेले आहेत. ओके, थँक्यू.